जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. आलेत का सगळे? 9 जणच आहेत. थांबू थोडा वेळ, 9च 1 जण मिनिट. आलेले. हो, थांबूया जरा. आज का बरं प्रेझेंटी कमी आहे? होतील. येतील ना? हां. येतील मला वाटतं, आणि 1-5 मिनिटात. नाही, आपलं 40 मिनिटाचा काउंटर सुरू होतो, त्यामुळे ऍक्च्युअल मध्ये शिकण्याची वेळ कमी होते त्याच्यामध्ये. हा कालचा श्लोक सगळ्यांना म्हणजे अर्थ व्यवस्थित कळलाय ना? हो. कळाला. हो ताई. हो. आता ह्या प्रत्येक शब्दाचं व्याकरण तुम्ही शोधून काढाल ना? हा काढू ना. हां. आणि मग ते उद्या आपल्या क्लासमध्ये घेऊया आपण. काय व्याकरण हो. पूर्वी नाही, शोधलेलं आजच व्याकरण. करूया, कारण आज काही जास्ती राहिलं नाहीये. आणखी 2च श्लोक बाकी आहेत. मग काहीतरी क्वेरी हा. घेऊ आणि मग हे करू. म्हणजे ऍटलीस्ट आज आपण इथेच उद्यापासून नवीन पाठ सुरू करू मग आपण. हो, चालेल. आत्ता पण तुम्हाला सांगता येईल, पण तुम्ही जरा विचार करून ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट राजेश सर नाही सांगणार. तुम्ही विचार करून सांगायचं. चालेल ना? आव्हान स्वीकाराल ना? हो हां, चालेल. चालेल. उत्तर मग सर जमेल ते बघू. आत्ता घ्यायचं का व्याकरण, का काय करायचं? पुढे जायचं? पुढे जाऊ, हे पूर्ण करू आणि मग परत येऊ पाहिजे तर. वेळ हां, वेळ आहे चालेल. आपल्याकडे आज बऱ्यापैकी. हो, पुढचं घेऊ का? पुढचा घ्या. कोणी वाचेल का? मी वाचू का? नाव काय अपर्णा म्हात्रे. तुमचं? वाचा. उद्यमाः साहसं धैर्यं बुद्धिशक्ति पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवं सहायकृत. दैवम. दैवं हां. दैव सहायकृत. म्हणजे काय? हां. दैव म्हणजे दैव काय? म्हणजे नशीब. हां, बरोबर. दैव म्हणजे नशीब. म्हणजे नशीब कोणाला मदत करतं? तर ज्याच्याकडे षडे ते यत्र वर्तन्ते. हे 6 ज्याच्याकडे गुण आहेत, त्याला दैव किंवा नशीब सुद्धा मदत करतं. आता हे 6 गुण कोणते? उद्यमः साहसं उद्यमः म्हणजे काय? प्रयत्न. प्रयत्न उद्योगी करणे. हां, कष्ट करणे, प्रयत्न करणे. साहसम. साहस म्हणजे हिम्मत. हिम्मत. हां, हां. धैर्य म्हणजे धीटपणा. धीटपणा, धैर्य. हां. बुद्धी. धैर्य, पेशन्स. बुद्धी. बघा, बुद्धी पण वापरायची असते आणि ती योग्य वेळी म्हणजे कसं माहितीये का, माणसावर चांगले वाईट प्रसंग येत असतात आणि मग अशा वेळी आपली बुद्धी काम करेन अशी होते. पण हा प्रसंग बाजूला ठेवून ते बुद्धीला आपण कार्य करायला लावलं ना, की मग योग्य त्याच्यामधून आपल्याला मार्गदर्शन होतं आणि योग्य मार्ग आपल्याला मिळतो आणि मग आपल्याला पुढे जाण्याचं सुचतं. पण जर बुद्धी काम करेन अशी झाली तर मग आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून इथे बुद्धी पण म्हटलेलं आहे. शक्ती पण पाहिजे. समोर आला कोणी मारायला तर त्याला युक्ती, बुद्धी, शक्ती सगळ्यांनी आपल्याला परतवून लावता आलं पाहिजे. आणि पराक्रम, हे सगळे 6 गुण ज्याच्याकडे आहेत
त्याला नशीब देखील मदत करता. नशिबाला मदत करावीच लागेल एवढे गुण असल्यानंतर. हो, हो. हम्म. अरे, एवढे सगळे गुण असल्यानंतर नशिबाला यावंच लागेल पुढे, नाही का? बरोबर. हो. येईलच, येणारच. हा. काही गुण असले अन्वय पाहिजेत बघा. पण. हा, आता अन्वय बघा. उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः एते षट. बघा, षड एते कसं सहा. झालं? एते कडे हा. षट. हा बरोबर. षट अधिक अधिक येते. एते. हा. यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहाय्यकृत भवति. भवति हा हे क्रियापद, हे घ्यायला पाहिजे ना आपल्याला, नाहीतर त्याचा अर्थ कसा पूर्ण होणार? होते होते हा. 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 मग आता त्याचा अर्थ बघा. प्रयत्न, हिम्मत, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम हे 6 जेथे राहतात तेथे दैव सहाय्यक होते. आता आपण गीता पण शिकतोय ना, आपल्यापैकी बरेच जण गीता शिकतायत ना देवल सरांबरोबर. नाही, आम्ही नाही. शिकतायत की नाही? नाही. मी पण या मीच ग्रुपमध्ये नाही. नाही आहेत बहुतेक. कमी आहेत का? अच्छा अच्छा. पण जेव्हा आहे, पण ह्याच्यानंतर ह्या वर्गानंतर नक्की माझी इच्छा आहे. हा, हे कौरव पांडवांच्या युद्धामध्ये हे हम्म. सगळे गुण होते पांडवांकडे, हम्म. आणि त्यामुळे पांडवांना नशिबाने साथ दिली. बघा, अर्जुन कसा होता, त्याच्याकडे पहिल्यांदा त्यांनी धैर्य गाळून बसला होता. सर्व आपल्या नातेवाईकांना बघितलं त्यांनी समोर, भीष्माचार्यांना बघितलं, द्रोणाचार्यांना बघितलं, आणि भीष्म पितामह म्हणजे आजोबा, त्यांच्या मांडीवर मी खेळलो, त्यांना मी कसा मारू? नंतर गुरु द्रोणाचार्य ज्यांनी आम्हाला शिकवलं, ते मला समोर युद्धाला माझ्या समोर उभे आहेत, मला त्यांच्याशी युद्ध करावं लागणार आहे, हे सगळं त्यांनी अर्जुनाने बघितलं. तेव्हा तो धैर्य गाळून बसला होता. पण जेव्हा श्रीकृष्णाने त्याला उपदेश केला आणि नंतर मात्र तो युद्धाला तयार झाला, आणि त्याच्याकडे हे सगळे गुण आधीच होते, फक्त तेव्हा तो शोकाकुल झाला होता म्हणून तो युद्धाला तयार नव्हता. आणि मग हे सगळे गुण असल्यामुळे त्यांना यश हे मिळालंच. दैव म्हणजे काय, आणखी नशीब म्हणजे काय? म्हणजे यश त्यांच्या बाजूनी उभं राहतं. आता भावार्थ बघूया. भाग्य सुद्धा प्रयत्न, हिम्मत, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम या 6 गुणांनी युक्त असणाऱ्याला सहाय्यक ठरते. आता हिंदीमधनं वाचायचंय. या 6 गुणांशिवाय भाग्य देखील सहाय्यक ठरत नाही. आता मग हिंदीत म्हणजे हे कोण वाचेल पूर्ण सगळं? भाग्यश्री मी ताई आहात का? हो हो वाचते. हा. वाचा. उद्यमः श्लोक पण वाचू ना? हो, श्लोकासह. हो, सगळं वाचायचं. उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहाय्यकृत. अन्वय आहे. अन्वय. उद्यमः साहसं धैर्य बुद्धिः शक्तिः पराक्रमः एते 6 यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहाय्यकृत भवति. अर्थ: प्रयत्न, हिम्मत, धीरज, बुद्धि, शक्ति और पराक्रम, ये 6 जहाँ रहते हैं वहाँ भाग्य ही सहायता करता है. भावार्थ: भाग्य उसी की सहायता करता है जिसमें प्रयत्न, हिम्मत, धीरज, बुद्धि, शक्ति और पराक्रम हुआ करते हैं. इन 6 के बिना भाग्य भी साथ नहीं देता. बरोबर. म्हणून आपल्या समोर कुठलाही प्रसंग आला तरी धैर्य सोडायचं नाही, हिम्मत हारायची नाही, प्रयत्न करायचं सोडायचं नाही, आणि बुद्धी आपली वापरायची. शक्ती आणि पराक्रम ज्याच्याकडे आहेत ते वापरतीलच. पण पराक्रम म्हणजे काय, दुसरं काय? पराक्रम म्हणजे नॉट नेसेसरी शस्त्र घेऊनच आपण कोणाला ठार मारणं वगैरे. तर पराक्रम हा बुद्धीने पराक्रम गाजवता येतो, नाही का? तर अशा प्रकारे म्हणजे लक्षात ठेवा की आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर लेडीज आहोत, आम्हाला कुठे काय शस्त्र चालवता येते, आम्ही पराक्रम कसा करणार? पण हा पराक्रम म्हणजे फक्त शस्त्रांनी चालवण्याचा नाही आहे. अनेक शस्त्र आपल्याकडे असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती शस्त्र वापरायची आपण, आणि बुद्धीचं शस्त्र
सर्वात जास्त वापरायचं आणि मगच आपल्याला नशीब देखील मदत करतो. समजला का अर्थ नीट? हो 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 इथे इथे परीक्षेला अन्वय अर्थ आणि भावार्थ सगळंच लिहायला लागणार आहे का ह्यावेळेस? नाही नाही नाही, होय. तुम्ही बहुतेक फक्त अन्वय लिहिला नाही तरी चालतो. अर्थ आणि भावार्थ पाहिजे आणि तो मराठी लिहिला तरी चालेल. मराठीतच शक्यतो लिहा, कारण आपल्याला एक्सप्रेस करणं जास्त सोपं पडतं मराठीमध्ये. बरोबर. तर जे उदाहरणं मराठी द्यायला भाषिक बरं पडतं. नाहीत त्यांचं ठीक आहे. उदाहरणं द्यायला देता बरं येतात. पडतं. हो. आता सांगा तुम्ही मला की हे गुण तुम्हाला प्रकर्षाने कोणामध्ये दिसून येतात? मॅडम ते असा कुठला बुद्धीचं महाराष्ट्राचा सांगितलं. राजा त्याच्यामध्ये हे सगळे गुण होते? शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. हो सगळे हा. होते. पण या ठिकाणी तुम्ही म्हणालात की स्त्रिया बुद्धी वापरतात, आपण शस्त्र वापरत नाही, तर त्या ठिकाणी मला वाटतं हिचं कैकईचं उदाहरण देऊ शकतो का आपण? तिने ती बुद्धी वापरली आणि खाली उतरून रथाला आधार दिला आणि रथ हे हो, केलं. चांगल्या बाबतीत दशरथ. उदाहरणं नक्कीच देऊ शकतो. नाहीतर मग तुम्ही हं. म्हणाल की कैकेयीने रामाला नाही नाही वनवासात पाठवलं, ते उदाहरण नाही देऊ का? नाही, ते नाही हा, ते हा. नाही, पण ती त्यावेळेला उतरली आणि तिने हे हो हो, केलं. हा, ते एक नक्कीच. चांगलं उदाहरण आहे ना, बुद्धी वापरली ना तिने हो तिकडे हो हो पराक्रमासाठी. हो, हम्म. नक्कीच. तुम्हाला अहिल्यादेवी होळकरांचं उदाहरण देता हो येईल तेही देता की येईल. हो त्यांनी हो किती म्हणजे आपल्या प्रजेसाठी काय काय केलं आणि कसं केलं आणि कुठल्या हो. परिस्थितीत केलं, हे बरोबर. अहिल्यादेवी होळकरांचं उदाहरण तुम्हाला खूप छान देता येईल. राजा छान. शिवाजीचं उदाहरण देता येईल. शिवाय हो हो. मेवाडचा राजा कोण? महाराणा प्रताप. प्रताप महाराणा सिंग प्रतापचे उदाहरण देता येईल महाराणा तुम्हाला. प्रताप. कितीतरी असे आपल्याकडे होऊन गेलेले आहेत शूरवीर पराक्रमी योद्धे. त्यांनी होय. शक्ती वापरली, बुद्धी वापरली आणि समोरच्याला चीत केलं, हरवलं. अशी कितीतरी तुम्हाला उदाहरणं. मग नशीब त्यांच्या बाजूनी उभं राहिलंच की नाही सांगा बरं? राजा बरोबर. शिवाजी त्यांच्या बाजूनी आलंच की नाही? नशिबाला धावत यावंच हो लागलं की हो नाही? हो हो. चला, पुढे जाऊया. हो हो. घ्या. मीच वाचते. कोण वाचतंय? प्रभाताई वाचताय का? आहेत का प्रभाताई? हा मी आहे. हा, माझा वाचा म्यूट बरं. होता. हा. हा, वाचा वाचा. अलसस्य कुतो विद्या, हम्म, अविद्यस्य कुतो धनम, हम्म, अधनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुतः सुखम. बरोबर. आता ह्याच्यावरून तुम्हाला काय कळतं ते मला सांगा. आळशी विद्या प्राप्त करू शकत नाही, कारण तो आळशी असतो आणि त्यामुळे तो त्याला त्याच्यात रुचीच नसते, तो विद्या प्राप्त करूच शकत नाही, त्याला काही करायचंच बरोबर. नसतं. हा, आणि अविद्यस्य कुतो धनम, आणि अविद्याने आपल्याकडे आपण धन प्राप्त करू शकत नाही. विद्या तरी अविद्या म्हणजे पाहिजे काय? आपल्या धन प्राप्तीसाठी. अविद्या म्हणजे अविद्या काय? म्हणजे मूर्ख. अविद्या म्हणजे काय? मूर्ख 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 हा अविद्या धन म्हणजे प्राप्त करू अज्ञानी. शकत नाही. अज्ञानी किंवा जो शिकलेला नाही. अज्ञानाने. हा. अविद्य म्हणजे विद्या अज्ञानी. हा, नाही घेतली ज्याने. अविद्यस्य. हा, हा हा, म्हणजे तर त्याने. विद्यानेच आपण धन प्राप्त करू शकतो. हा, आणि अधनस्य कुतो मित्रम, आणि धन नाही तर आपले मित्रही होणार नाहीत. आणि कारण अमित्रस्य कुणाला कुतः सुखम, हा, मित्र नाहीत तर सुखही कुठे. बरोबर. छान सांगितलं. आता अन्वयवाचा. थँक्यू. हा, अन्वय. अलसस्य विद्या कुतः, अविद्यस्य धनम कुतः, अधनस्य मित्रम कुतः, अमित्रस्य सुखम कुतः. सर अर्थ द्या ना. वाचा. आलसी को विद्या कहाँ से आएगी, मूर्ख को धन कहाँ से प्राप्त होगा, निर्धन के मित्र कैसे होंगे, और जिसके मित्र नहीं उसे सुख कहाँ से मिलेगा. विद्या म्हणजे मूर्ख असं इथे दिलेलं आहे, पण अज्ञानी किंवा ज्यांनी विद्या ग्रहण हो केलेली नाही असा त्याचा हो अर्थ. म्हणजे मूर्ख म्हटल्यानंतर अगदीच आपल्याला
वेगळंच काहीतरी हो. वाटतं नाही का? हां, तर त्यापेक्षा अज्ञानी किंवा ज्यांनी विद्या ग्रहण केलेली नाही असा. हं. आता अर्थ वाचला. आता भावार्थ काय सांगाल तुम्ही? आलसी मनुष्य विद्या नहीं पढ़ सकता। जो अविद्वान होगा उसे धन नहीं मिलेगा। जिसके पास धन नहीं होता उसके मित्र नहीं बनते, और जब मित्र न होंगे तो सुख नहीं मिलेगा। म्हणजे कशाचं महत्व सांगितलं या श्लोकामध्ये? म्हणजे आपण आळशी होऊ नये, आळस म्हणजे सोडला आपण पाहिजे. उद्योग किंवा आपण नेहमी काहीतरी ज्ञान किंवा विद्या प्राप्त करावी आणि कशात तरी आपलं मन, कार्यरत असतो. हो, आपलं मन लावावं कुठल्या गोष्टीत तरी. कष्ट, ज्ञान आणि कष्ट. विद्या या 3 गोष्टींचं महत्व इथे सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये. महत्व कशाचं आहे? कष्ट करणं. आळशी कोण असतो? जो कष्ट करत नाही तो आळशी, बरोबर? मग तो विद्या ग्रहण करू शकत नाही, कारण त्याला प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो, त्याला काही करायचंच नसतो, त्याला फक्त झोपायचं असतं. मग अशा आळशी माणसाला विद्या कशी प्राप्त होणार? म्हणजे कष्ट करणं, कष्टाने ज्ञान प्राप्त करणं, कष्टाने विद्या ग्रहण करणं, याचं महत्व इथे सांगितलेलं आहे. आणि मग एकदा विद्या प्राप्त केली, एकदा ज्ञान प्राप्त केलं की मग पैसा तुमच्याकडे हात जोडून उभा असतो. आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला मित्रही असतात, कारण गुळाला मुंगळे चिकटतात. हा, म्हणजे पैसा नसेल तर कोणी विचारत नाही. तर पैसा हा हवाच, पण हा पैसा कसा मिळवायचा आहे? विद्येने. आणि विद्या कशी मिळवायची आहे? कष्टाने. हा. आळस सोडून द्यायला मग पाहिजे, मुख्य म्हणजे काय काय? आळस सोडून आळस द्यायला पाहिजे. सोडून द्यायला पाहिजे आणि हे खरंच सगळं आहे. ग्रहण करायला पाहिजे. अगदी विद्या आणि खरंय. सगळं ग्रहण. हा. आता आपल्या बायकांचंच उदाहरण आपण घेऊया आधी. आपल्याकडे बाई कामाला नाही आली की आपली काय परिस्थिती होते? हो ना. हा, पण बाईच नसली तर आपली काय परिस्थिती असते? करावंच आपण लागतं. करतोच की नाही सगळी कामं वेळेवर, सगळं वेळ आखून कामं करतोच की नाही, की अगदी ह्या वेळेला अगदी. हे करायला पाहिजे, त्या वेळेला ते करायला पाहिजे, आता पाहुणे यायचे असले तर असं करायला पाहिजे. म्हणजे बघा किती आपण अवलंबून असतो दुसऱ्यावर. आणि का राहायचं हे अवलंबून? म्हणजे हा आपला आळस आहे. आता ठीक आहे, म्हातारे झालात तुम्ही तर त्यावेळेला तुम्हाला कोणाची तरी गरज लागते, पण आजकाल सगळ्यांनाच गरज लागते. तर हे काही बरोबर नाहीये. म्हणजे आपल्या देवाने आपल्याला हात, पाय, तोंड सगळं दिलेलं आहे. कशासाठी दिलंय? हे वापरावं म्हणून दिलेलं आहे, आळस करावा म्हणून नाही. मी जास्तच बोलते ना थोडी. नाही, ठीक तर आहे. लक्षात घ्या की ज्ञान खरंच आहे ना, खरंच आहे. ऐकायला छान समजावून वाटतं. सांगता. हा, हो, समजावून सांगते. तो जर थोडासा मला आवडतं तसं सांगायला. तुमचा आवाजच इतका गोड आहे ना, ऐकतच राहू. तर मग ह्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलंय? कष्ट करणं, कष्टाने ज्ञान आणि विद्या मिळवणं, आणि विद्येमुळेच आपल्याला पैसाही मिळतो, आणि मग पैशामुळे आपल्याला मित्र आणि सुख. सगळ्यात शेवटी माणसाचं ध्येय काय हो? हे सगळं कशासाठी करायचंय? सुख हवंय ना आपल्याला. सुख, समाधान आणि आनंद, या 3 गोष्टी आपल्याला पाहिजेत जीवनात. आणि हा आनंद मित्र कसा हवे, मिळेल? मैत्रिणी हव्यात. ह्या मैत्रिणी हव्यात. आता ह्या वर्गामध्ये राजेश सर हवे. राजेश सर नसतील तर आपल्याला कळणार नाही, पण ध्यान कसं मिळेल? बरोबर की नाही? हा, तर ह्या सगळ्यांसाठी. हा, आणि वेळेवर हजर व्हायला पाहिजे आपण. म्हणजे आळस सोडून वेळेवर हजर व्हायला पाहिजे की नाही लिंकला? हा, म्हणजे तुम्हाला आता या श्लोकाचा छान अर्थ समजला असं मी समजते. उदाहरण पण तुम्ही छान सांगू शकता. म्हणजे केव्हा माहिती का, भावार्थ जेव्हा तुम्ही लिहिता ना परीक्षेमध्ये, तर भावार्थामध्ये एखादं जरी उदाहरण घातलं ना, तर त्याचं सरांना लगेच कळतं की अरे वा, ह्यांना छान कळलेलं आहे. आम्ही ती घातली आहेत उदाहरणं, आपली डिस्कस झालेली. मग तुम्ही छानच मार्क मिळवणार आहात, माहितीये का तुम्हाला? या श्लोकात आता ऍक्च्युली निगेटिव्ह मध्ये त्यांनी दिलाय हा शब्द, त्यामुळे अर्थ हा, लिहिताना तो जसा आहे तसाच लिहावा लागेल, पण भावाचा हा, लिहिताना तुम्ही ते पॉझिटिव्ह करू शकता असं. हा. भावार्थामध्ये
तुम्ही ते लिहू शकता, सगळं व्यवस्थित आणू शकता. अर्थ तुम्ही असाच लिहिणार आहात. आळशी माणसाला विद्या कशी मिळणार, किंवा अविद्या किंवा अज्ञानी माणसाला धन कुठून मिळणार, आणि निर्धनाला मित्र तरी कसे मिळणार, आणि मित्र ज्याला नाहीत त्याला सुख तरी कसे मिळेल, कारण मित्रांशिवाय सुख नाही हो. बरोबर. मित्र अगदी मैत्रिणी खरं. म्हणजे हा हा अगदी करेक्ट. आपल्या मनातलं आपण फक्त आपल्या मैत्रिणीकडे बोलू शकतो. बरोबर बरोबर. हा हा चला, आता आपण परत पहिल्यापासून जाऊया का? पहिला श्लोक व्याकरण घ्या. घ्यायचं का? हा, व्याकरण घ्या, पहिला श्लोक घ्या. हा. नाही, त्याच्या आधी कोणाला काही शंका आहेत का? कारण आपण जास्ती वेळ व्याकरण घातला तर मग आणखी काही शंका. मी व्हॉट्सअप मध्ये काही मेसेजेस पाहिले, ते काय होते म्हणजे नाही कळलं नाही मला. ते कोणाचे होते ते मी व्हॉट्सअप? वाचलंच नाही. हो सर, मीच टाकले होते, कारण ते हिंदीमध्ये ते उसमे उनमे उसका हे सगळे शब्द आहेत ना, त्याचे ते वर्ड मिनिंग्स मी काढले. आपलं ते तत् त्याला वगैरे ह्याच्यावर ना. त्याला हा वगैरे असं होतं त्याला. हा, हा त्याला. हा, तर तिथे आपलं एखादं वाक्य चुकलं होतं. उस्मेला आपण बहुवचन वापरलो काल. तिथे आपण तेशाम वापरलो. तस्मिनच्या जागी आपण तेशाम वापरलो. म्हणून मी ते सगळे काढले आणि मी व्हेरीफाय करत होते काय ते आपलं कुठेतरी चुकतंय म्हणून. तसं मला वाटलं म्हणून. कितवं आणि ते वाक्य होतं ते? हिंदीचे ते अर्थ जे हा, कितवं वाक्य होतं ते? तो शेवटचा होता. त्याच्यामध्ये दुर्गुण ते नाहीत. एकवचनी आणि दुर्गुण बहुवचन नाहीत. हा, ह्याच्यामध्ये दुर्गुण होऊ शकतो. त्याच्यामध्ये दुर्गुण नाहीत. दुर्गुण नाहीत. हा, हा, तर उसमे आपण लिहिलं दुर्गुण तसं नाही आहे आहे. ना तिथे. आपण तस्मीनच तस्मिन लिहिलंय ते. दुर्गुण आहे हा, तस्मिन. हा, कारण आपण डिस्कस करताना मला वाटलं ते तेशाम वापरलो का काहीतरी असं. तस्मीनच वापरले आपण. हा, इथे हे स्लाइड मी बघितले नाही, पण डिस्कस करताना आपण असं काहीतरी. तेशू म्हणत होतो आपण. तेशू. हो, तेशू. हो, तसंच कधी. हो, तेशू. तेशूचं तस्मिनच्या वाक्य जागी वेगळं तेशू म्हणा आहे. हे बघा, वापरलो. इथे तेशाम आहे, हो. इथे तेशाम वापरलं आपण. उसका घर ना, आम्ही तिथे संबंध हा. असल्यामुळे षष्टी आहे म्हणून आपण तिथे तेशाम वापरलं. त्याच्यात नाही, त्या वाक्यात आपण वापरलं तस्मिन. त्याचे मध्ये हा, त्यांचे या मध्ये वाक्यात उसका, तस्मीनच आहे. उनमे. हा, उनमे आणि त्यांचे. उसका म्हणजे ते एकवचन झालं ना सर. उसका उसमे आणि म्हणजे ते उनका त्यात एकवचन फरक झालं, होतो. बरोबर. हो, उसमे उसका. एकवचनच झालं, सप्तमी एकवचनच झालं ते, म्हणून तस्मीन हा, ते वापरलं तो आपण. वाक्य दाखवा ना, तो उसका जो होता तो. पण त्यांच्यामध्ये आहे सर. उनका हा, आहे इथे. उसका. हा, इथे तेशाम नाही येणार ना. नाही, ते उनका हा, लिहिलंय ना उनका. हा, पण. उनका बरोबर आहे ना, बरोबर. हा, हे उनका आहे ना, उनका. हा, उनका. हा, उनका आहे म्हणून ते तेशाम आहे. हो, तेशाम. हा, मला वाटलं काहीतरी त्यांचे इथे आपण ते गडबड करतोय आपण म्हणून ते हिंदीचे त्यांच्यामध्ये अर्थ काढले मी. हा हा, म्हटलं सगळ्यांना ते नोट डाऊन करतील तरी ते काय ते प्रत्येक शब्दाचा हिंदी अर्थ काय आहे ते, म्हणून मी ते पाठवले इथे. ते वाक्य आपलं अर्धच राहिलं होतं काल. बरोबर. हो. चल ठीक आहे ना, झालं ना? आणखीन काही शंका आहे कोणाला? तस्मिनच येणार ना सर? का तेशाम. नाही, तेशाम येणार ह्या का? वाक्यात ना, हा, इथे त्या वाक्यात नाही. नाही, पुढचं वाक्य ना, पुढच्या त्यांचे वाक्यामध्ये मध्ये दुर्गुण तस्मीनच आहे नाही. ना, हा, तस्मीनच आहे तस्मिन त्याच्यामध्ये ना. दुर्गुणानं. हा, तस्मिन दुर्गुणानं हो, संचय. तस्मिन. हा, बहुवचन. पण आपण काल डिस्कस करताना तेशू म्हणून वापरत हो होतो, का? म्हणून मला ते पण डाऊट आला होता. ओके. मला काय नंतर वाटतं, पण आपल्याला आता योग्य काय अयोग्य काय कळलं असेल तर मग काल चूक झाली असेल डिस्कशनला तर ती सोडून देऊया. इथे तर बरोबर लिहिलंय ना, मग नाही, पण आपण तरी पण बरोबरच घेऊन पुढे जाऊया. हो, बरोबर आहे, पण हा पीडीएफ आपल्याकडे नाहीये ना, म्हणून मला नाही, ठीक आहे, आज कन्फ्युजन पण होत पाठवून देईल तुम्हाला. काय पीडीएफ केलं. देणार आज ना. पाठवून. पीडीएफ अगोदर नाही दिला तरी नंतर तर मिळणार आहे नाही, मलाही पीडीएफ. शंका होती, पण ही शंका मलाही होती. हो, कसं कालपासून काय ती आहे? शंका होती. नाही, चला बरोबर. ठीक आहे, नाही डाऊट आणि क्लिअर झालं, आता ठीक झालं. हो आता आपण नाही आणि हो, सर ओके. पुस्तकात आणि याच्यात फरक पडतो त्यामुळे हो, गोंधळ खूप होतोय. फरक हो आहे. हो हो, हो हो म्हणून हो. गोंधळ हा होतोय. चला, घ्या उषाताई आता. हा, सांगा बरं, तुम्ही सांगा. उद्यमेन. तर मी घेऊ का? मी घेऊ हे वाक्य? हा, मी घ्या ना. सरोजिनी बोलते. हा हो, सांगा. हा, उद्यमेनहि कार्याणि सिद्धंती. उद्यमची तृतीय आहे. हा, उद्यमेन. तसंच आहे घ्यायचं ना क्रिया प्रत्येक एकवचन. शब्दाचं?
हो हो व्याकरण हो ही हा अव्यय आहे आणि कार्याणी म्हणजे कार्याची प्रथमा बहुवचन आहे. बरोबर. त्याचप्रमाणे मनोरथ ही कार्याणी न सिद्ध्यंती, मनोरथाची तृतीया मनोरथ ही कार्याणी परत तृतीय बहुवचन. प्रथमा बहुवचन आणि सिद्ध्यांती म्हणजे प्रथम पुरुष बहुवचन. प्रथम पुरुष बहुवचन. आता दुसऱ्या वाक्यात नाही सुप्तस्य सिंहस्य म्हणजे ह्यांची सगळ्यांची षष्टी आहे. सुप्तस्य सिंहस्य आणि म्हणून त्याच्या विशेषणाची पण षष्टी. नाही सुप्तस्य सिंहस्य मुखे ह्याची मुखची सप्तमी आली. मुखे मृग हा प्रथमा बहुवचन आणि बहुवचन आहे मृगाचं म्हणून हे प्रविशंती आलं. अंती प्रथमा बहुवचन आलं. प्रथम पुरुष बहुवचन. प्रथम पुरुष बहुवचन आलं इथे काय क्रियापदाचं. पुढच्या श्लोकात तर खूपच सोपं आहे सगळंच. अन्वयाप्रमाणे सांगा म्हणजे मग ते अर्थ पण लागत राहतो, सिक्वेन्स पण जमतो. बरोबर बरोबर बरोबर. सांगू शकेल का कोणी? प्रभात मीच घेऊ का परत? द्वितीय एक वचन मी घेऊ का परत इथे? थांबा ना, कोणा दुसऱ्याला प्रयत्न करू दे. दुसरे घेत असतील तर घेऊ दे. प्रथम हे सगळं प्रथमा एक वचन आहे बघा. एक वचन. साहसम द्वितीय आहे ना? नाही ते सगळेच प्रथमा येतील. उद्यम, साहसम, धैर्य, बुद्धी, शक्ती, पराक्रम हे सगळे प्रथमा आहेत. प्रथमा एक वचन. एक वचन. एते म्हणजे हे एतच आहे का प्रथमा बहुवचन? हो. षटचं काय व्याकरण सांगता येईल माहित नाही. यत्र अर्थ फक्त 6. यत्र हे अव्यय आहे. वर्तन्ते क्रियापद आहे प्रथम पुरुष बहुवचन. तत्र अव्यय आहे तेथे. दैवम हे द्वितीय एक वचन आणि सहाय्यकृत याचं काय सांगता येईल? राजेश सर काय सांगायचं याचं? सहाय्यकृत म्हणजे हे कृत प्रत्यय लागलेलं आहे ना ह्याला. हो बघून सांगू आता आठवत असंच त्याचा अर्थ होता ना. सहाय्यक असाच आहे त्याचा अर्थ. कृत म्हणजे काय विभक्ती बघायला लागेल. ओके. आणि भवती भूभव हा धातू आहे. त्याचं प्रथम पुरुष एक वचन. एक वचन का आलं? साहसम द्वितीया का नाही येणार? ती प्रथमा कशी काय? साहस काय आहे? त्याचं लिंग सांगा बघू. एक वचन येणार की नाही? साहसचं लिंग काय आहे? नपुंसकलिंगी आहे ना ते. धैर्य सुद्धा ते धैर्य नपुंसकलिंगी आहे. त्यामुळे ते वन किंवा फलप्रमाणे चालणार म्हणजे ती प्रथमाच आहे ती. सगळं छान सांगितलं. मला फक्त वर्तन ते नाही समजत आहे. वर्तन ते प्रथम पुरुष ते कसं झालं ते नाही कळलं. आत्मनेपदी धातू आहे तो म्हणून ते वर्तन ते झालं. ओके. परस्मैपदी आणि आत्मनेपदी असे 2 धातू असतात. जेव्हा ही वेलंटी येते ना भवती वगैरे तेव्हा ते परस्मैपदी असतं आणि हे जेव्हा एकारांत असतं ना ते म्हणजे असं मी लक्षात ठेवलंय बरं का. वर्तनते तेव्हा ते आत्मनेपदी धातू असतो तो वर्तनते म्हणून तसं आलंय. आत्मनेपदी धातू पहिलं काय प्रथम पुरुषाचं आत्मनेपदीचं असलं तर वर्तते असेल ना. ते इथे द्वे ते इथे अंते असं काहीतरी आहे ना. हो ते आता नका तुम्ही लक्ष घालू. फक्त एवढंच लक्षात ठेवा. प्रथम पुरुषाचं मला आठवत नाही म्हणून विचार. मला वर्तते असेल ना. मग ते वर्तते असेल ना. पण ते बहुवचन नाही. वर्तन ते बहुवचन. बरोबर आहे.
मी ना नेहमी खालून वाचते, त्यामुळे मला तसं पाठ करायची सवय आहे. म्हणजे मी उत्तम पण तसंच पुरुषापासून करते. माझं सवय. हा, वर्ते पूर्वी वर्तामहे तसंच असायचं. वर्तामहे वर्तसे वर्तेथे वर्तथे वर्तद्वे वर्तते वर्तेते वर्तन्ते. म्हणजे प्रथम हा, मी पुरुषाला पण मी शेवटी खालूनच येते. वाचते. हा, कारण मी पूर्वी खालून आपण वाचते. ते असं वाचायचो ना, मी हा वहामासी तात तीता हांती, हा असं वाचायचो बरोबर. पूर्वी. किंवा त्यामुळे आता लभे ते लभाव आहे. हा, आता तुम्हाला नंतरच्या धड्यामध्ये आहेच ते. अच्छा, हा हा हा, चालेल. हं. आता ठीक आहे. पुढचं. आता सस्य. हा, षष्टी एकवचन. हा, विद्या विद्या प्रथम. दत्तासारखं चालतं. हा श्लोक हा, दिसत नाहीये माला स्क्रीनवर. माला माला. सारखं असेल ना, नाही आला. माला. हा, माला. हा, माला, ती विद्या ती माला. बरोबर. म्हणजे प्रथमा एक वचन. प्रथम अविद्यस्य ऐकवचन. श्लोक दुसराच दिसतोय. ताई, तर श्लोक तिसरा. हा, हा हा, अविद्यस्य हा, षष्टी अविद्यस्य पुन्हा षष्टी एक एकवचन. वचन. हा, धनम प्रथमा धनम एक ते वचन. दोन. अधनस्य कुतो म्हणजे काय? षष्टी एक कुतो वचन. कुतो काय? कुतो कुतो. कुतः म्हणजे कुठे? हा, पण म्हणजे ते काय अव्यय अव्यय? आहे. अव्यय. हा, हं. अव्यय आहे. नंतर मित्रम दोन्ही अव्यय. प्रथमा एक वचन. अमित्रस्य षष्टी एक वचन. सुखम प्रथमा एक वचन. प्रथम घाई ऐकवचन. झाली का फार? नाही नाही नाही. हा, तुला झालं ना बरोबर? हा. नाही, सोपा चांगले आहे. लक्षात राहतील ना? श्लोक हा. चांगले लक्षात राहतील ना? हो 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 हो. हा हा, बरं. आता नंतर अन्वय मग सुद्धा थोडा सोपा वाटायला लागला. काय काय अन्वय सुद्धा लिहायला सोपा वाटायला लागला. वाटायला लागलं ना? त्याच्यामुळे वा, चांगली. म्हणजे प्रगती आहे तुमची त्याच्यामुळे सगळ्यांची, कारण तुम्ही लक्ष देऊन अभ्यास करताय. आणि असेल. खरंच असाच करा, कारण संस्कृत ही भाषा अशी आहे ना, जितकं तुम्ही तिच्यावर प्रेम कराल ना, तितकी ती तुमच्या जवळ येते. हा, चालेल. सर, पुढे काय घ्यायचंय का अजून? बराच वेळ आहे अजून. शंका सम आज तिसरा हरकत नाही. पुढच्या धड्याचे शब्द घ्यायचे का सर? थांब, सर कुठे गेले पण? माझ्याकडे पीपीटी रेडी नाहीये आता. पुस्तकावरून घेऊया. पुस्तकावरनं घेतलं तर ठीक आहे, चालेल. म्हणजे उद्याचा आपला थोडा वेळ वाचेल. हा, चालेल. मग सगळ्यांकडे पुस्तकं आहेत का? थांबा, मी पीपीटी हो, आहे आहे. का बघतो. 2 मिनिटं. पीपीटी आहे का बघतो माझ्याकडे. आहे आहे. पुस्तक आहे. मग पहिले 5-5 शब्द वाचा प्रत्येकीने. मी ए वाचतो. पासनं चला. अपर्णा ताई, हो, येस, मी वाचते. पहिले 5 शब्द वाचा. मतिः स्त्रीलिंगी बुद्धी. हा. रुचिः स्त्रीलिंगी स्वाद. कीर्तिः स्त्रीलिंगी यश. कीर्ती है ना? हा, कीर्ती. हा, बुद्धिः बुद्धी. यश. यश. कीर्ती म्हणजे यश. हा, बुद्धी हा म्हणजे यश. बुद्धी बुद्धी स्त्रीलिंगी बुद्धी. शांती स्त्रीलिंगी शांती. बुद्धीला 2 शब्द आपण बघितले इथे. हो, मती. मती हा, आणि मती. बुद्धी. बुद्धी. हा, बरोबर. आपण म्हणतो ना कधी कधी, माझी मती गुंग झाली, अगदी काही सुचत नाही काय करावं ते. ती खुंटली. चालेल. आता पुढचे ए. कोण आहे ए वरून नाव असलेलं? मी नाही आहे. का? अनघा ताई आहेत. अनघा. अनघाताई वाचा ना मग. हो. 6 ते 10. मुक्ती. हा, मुक्ती ही मुक्ती. ग्रंथी स्त्रीलिंगी. मुक्ती ही स्त्रीलिंगी मुक्ती. ग्रंथी ही पुल्लिंगी गाठ. हरी स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी सिंह. अब्धी ही पुल्लिंगी समुद्र. आजी ही पुल्लिंगी युद्ध. हा, नंतर ए वरून अजून कोण आहे?
नाव असलेलं? एकच मिनिट, हे ग्रंथी ही स्त्रीलिंग संस्कृत मध्ये आहे आणि मराठीमध्ये पुल्लिंग आहे का? संस्कृत मध्ये पुल्लिंग आहे. मराठीतलं नाहीच आहे ना स्त्रीलिंगी पुल्लिंगी. इथे माझ्याकडे पुल्लिंगी ग्रंथी पुस्तकात स्त्रीलिंग, पुल्लिंग हा लिहिलंय. सेम. मराठी पुस्तकात चुकून मला वाटतं टायपिंग मिस्टेक येते. असंच वाटतं ऍक्च्युली मला पण. स्त्रीलिंगीच आहे ते, गाठ स्त्रीलिंगीच आहे. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये स्त्रीलिंगीच दिसते मला ते. पुस्तकात पुस्तकात पुल्लिंगी पुल्लिंग लिहिलंय. ते टायपिंग पुस्तकामध्ये ते पुल्लिंगी दाखवलंय. तिथे येते. मराठी पुस्तकामध्ये पुल्लिंग दाखवलंय ते. आता बाकीचे सगळे 11 ते 15 कोण वाचतंय? मी वाचू का भाग्यश्री? बी. आता ए वरून नसेल तर बी वरून वाचा. मग तेच ए वरून कोणीच अपूर्वाताई म्हणलं पण नाही आहेत, मग. अपूर्वाताई आहेत. पूर्वताई आहात का? वाचता का? नाही, 11 ते 15? अजून बरं नाही आहे मला. बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक हा. आहे. भाग्यश्री. हा. कृमीही सर मग हे पुल्लिंगीच ना कृमीही? स्त्रीलिंगी. अच्छा, कृमीही स्त्रीलिंगी क्रीडा. विधीही पुल्लिंग आहे तुम्ही. पुल्लिंगी लिहिलेलं आहे ना. हा. नाही आमच्या विधी इथे बरोबर. पुल्लिंगी विधाता म्हणजे ब्रह्मदेव. इषुधीही पुल्लिंगी भाता. दुंदुभिही पुल्लिंगी ढोल. राशीही पुल्लिंगी रास. आता राशीही म्हणजे खरं तर स्त्रीलिंगीच ना. हो, स्त्रीलिंगीच नाही, आहे इथे ते. राशी ही म्हणजे आपण जी रास समजतो ना ती नाहीये. रास म्हणजे ढीग, या दृष्टीने ती राशी शब्द आहे तिकडे. हा तरी म्हणजे स्त्रीलिंगीच ना. स्त्रीलिंगीच आहे ना? पुस्तकात पुल्लिंगी नाही. पुस्तकात पुल्लिंगी आहे का? इथे मी हा, स्क्रीनवर डिटो दाखवलंय केलंय बघा, त्यांनी. स्क्रीनवरती तिथे स्ट्रिंग म्हणजे करेक्टेड असणार आमच्याकडे पीपीटी मध्ये. इथे डिट्टो केलंय त्यांनी. माझं झालंय बरं का पुढचे 5. पुल्लिंगी आहे. आता पुढे कोण आहे? स्त्रीलिंगी. भाग्यश्री ताई तुमच्या नंतर कोण आहे? सरांचे मंजिरी, स्त्रीलिंगी आहे. मंजिरी गोखले. हा. वाचा पुढचे. कोणाचा तरी आवाज पण येतोय. पुढचे 5 वाचा. राजेश सर कोण आहे? सांगा ना मला नाव. मंजिरी गोखले किंवा मोटरोला म्हणून कोणतरी आहे. मंजिरी ताई वाचा बरं पुढचे 16 ते 20. नाही का? म्यूट झाले मग वाटतं सोनाली सगळे. ताई आहेत का? सायली ताई तुम्ही वाचा. हा ताई. हा. अद्रिही पुल, हा 16व. अद्रिही पुल्लिंगी पर्वत. उदधिही पुल्लिंगी समुद्र. रश्मीही पुल्लिंगी किरण. 19. मरीचीही पुल्लिंगी किरण. आदिही पुल्लिंगी दुःख आणि ब्रॅकेटमध्ये मानसिक. हा बरोबर. आता किरणाला पण 2 शब्द आपण बघतोय, रश्मीही आणि मरीचीही. हा, थांबायचं का मग इथे सर? हो, फक्त सगळ्यांना सांगेल की आता आपण कवी शिकलोय जो पुल्लिंगी आहे, आणि आता मती आहे जी स्त्रीलिंगी आहे. म्हणजे इकार म्हणजे आता सगळी वाक्य जी असणार ती या 2 ह्याच्यावरतीच असणार पुढची सगळी वाक्य. तर त्या दृष्टीने तुम्ही कवी आणि मती यांच्या सगळ्या विभक्तीच लक्षात ठेवा, पाठ करा जमलं तर. म्हणजे आपल्याला वाक्य जेव्हा करू तेव्हा ते सोपं पडेल. ठीक आहे. ठीक आहे. सर आपण पहिल्या धड्यामध्ये हरीचा अर्थ हरी असं म्हणजे विष्णू असा घेतलेला होता, आणि आता सिंह असा हो, अर्थ हरीचे असा 2-3 अर्थ होतात. तो दीर्घ होता का हरी? नाही, रस्वच होता. नाही रस्वच आहे. हरीचे 2-3 अर्थ होतात, त्याच्यापैकी हे 2 अर्थ आहेत. मग कसं काय समजायचं? वाक्यानुरूप काढता हो, येईल. वाक्याच्या रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट प्रमाणे करायचं मग ते. सर तुमचे स्टुडंट सगळे हुशार आहेत बरं का. थँक्यू. बरोबर अभ्यास करतायत सगळे. म्हणजे तुम्ही किती रोचक प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर नक्कीच मिळणार. आता मी रेफरन्स मध्ये बघत होतो,
हरी या शब्दाचे जे अर्थ दिलेत ना, हरी इकारांत पुल्लिंगी आहे, त्याचे अर्थ बघा हा काय काय दिलेत. सर्प, सिंह, हा विष्णू, हा सूर्य, हा चंद्र, वायू, यम, इंद्र, एवढे सगळे, किरण, अश्व, शुक, वानर, मंडूक,